हॅलो, हॅलो. हॅलो. सर हां, नमस्ते. धनाजी. धनाजी शेठ बोलतोय सर. हां, बोल की. जी एक्झाम होणार आहे आपली ऑल इंडिया कबड्डी फेडरेशनची रेफरीची. हां, तर हां, हां. त्यासाठी सर प्रॉपर तयारी कशी करावी? याबद्दल थोडं सांगा की सर. तुम्ही काय करा, मागचे जे काही तुम्हाला प्रश्नपत्रिका सापडतील, हां, त्या प्रश्नपत्रिकेचा सगळा अभ्यास करा. हां, हां, त्या प्रश्नपत्रिकेमध्ये जे काही तुम्हाला हे आलेत, प्रश्न आलेत, हां. ते प्रश्न पाठांतर करू नका. ओके, त्या प्रश्नाचं तुम्ही फक्त मॉडेल तयार करा, की कोणत्या पद्धतीचे तुम्हाला प्रश्न येणार आहेत ओके सर. आणि त्या पद्धतीने तुम्ही अभ्यास करा. हां सर. आता काही त्या प्रश्नपत्रिकेमध्ये असं पण आहे, हं. की तुम्हाला स्कोरशीट तयार करायची आहे. ओके एक सर. एक्झाम्पल असते ना, हां, हां, हां. गुणपत्रिका कशी असते, मेन स्कोरशीट, हां, परत हां. सहाय्यक स्कोरची कशी असती, हां सर. परत फायफा रेटची कशी असते, ती फक्त त्या तिन्ही स्कोरशीट तुम्ही नजरेखालनं घालवा. ओके सर. त्याच्यामध्ये कोणते कोणते आयटम आहेत, हां, हां. कोणते कोणत्या मुद्दे आहेत, ते फक्त लक्षात ठेवा आणि त्यानुसार तुम्हाला ती उत्तरपत्रिकेमध्ये तुम्हाला ते एक मॉडेल तयार करायला लागणार आहे. ओके सर. हे झालं त्यानंतर तुम्हाला 8 गटाचे लॉट्स पाडायला येणार आहेत. त्याचा हां, हां. अभ्यास करा. ओके. शिवाय तुम्ही साखळी गुणफलक कसे तयार करणार आहेत. हां, हां. 5 गटाचे, 6 गटाचे जे काही गट खेळले गटामध्ये जे संघ खेळले जातात, ओके त्यांचे सर. आपापसातले जे काही मॅचेस असतात, हां, हां. त्याचं गुणफलक काढायचं. जर त्यांचे गुण समान झाले, तर हं. समान जेव्हा होतो, तेव्हा आपल्या राज्याचा नियम काय, एकेपायचा नियम काय, हं, तो हं, हं. अंमलात घ्यायचा आणि त्यानुसार रनर विनर घोषित करायचा. ओके सर. हे झाले लेखीचं. आता राहिला विषय तोंडीचा. हां. तर तोंडीमध्ये तुम्हाला 2-3 प्रश्न विचारतील, एखादी घटना सांगतील, की हां, बाबा हां. असं-असं सिच्युएशन आहे. तुम्ही ओके. निर्णय द्या. हां, हां. तर त्या निर्णय देताना भले तुमचे चुकून देईल, पण ओके सर. ठामपणे निर्णय द्या. ओके सर. तुम्ही जर तिथं हडबडला, हां. तसं-पप्पं केलं तर तुमचं काय होणार आहे, तुमची क्वालिटी काय होणार आहे, की तुम्ही ढासळणार. निर्णय क्षमता तुमची कमी आहे. बरोबर सर. जशी तुम्ही मॅचेस खेळवता, हां. ते मॅचेस खेळवताना तुम्हाला जो इन्सिडेंट दिसतो डोळ्यासमोर, हां, हां. तुम्हाला एखादी ती घटना त्यांनी सांगितली हं, हं. पुढच्या परीक्षकांनी, हां. की बाबा अशी-अशी घटना आहे. हां, त्यावेळी हां. आपली मॅच डोळ्यासमोर ठेवायची. हां. आपण मॅचवर पंच आहे आणि हां. त्या मॅचमध्ये अशी घटना घडल्या. तर आपण हां. स्वतःहून काय डिसिजन द्यायचा, तो डिसिजन द्या. ओके भले सर. तो तुमचा एका दुसरा चुकेल, हां, हां. पण कसं असतं तुमची निर्णय क्षमता महत्त्वाची आहे. हां, हां. आता कसं होतं 2 पंचांचा निर्णय बदलू शकतो. बरोबर. एकाचा वेगळा असतो, दुसऱ्याचा वेगळा असतो. पण तो बदलायचा अधिकार कुणाचा असतो? सरपंचाचा म्हणजे सरपंचांचा. रेफरीचा. तो हां. तो हायर ऑथॉरिटी आहे. पण आपली पहिली ऑथॉरिटी काय आहे? पंचाची, की तुम्ही ऑन द स्पॉट तो निर्णय द्या. बरोबर सर. तुमच्या ज्या बुद्धीला जो योग्य वाटतोय, नियमाला अनुसरून जो निर्णय आहे हां. तुम्हाला, तो तुम्ही द्यायचा आहे. बरोबर सर. मग त्याच्यावर मग येस नो तुमचं पुढं होईल ते. हां, पण हां. तिथं तुम्ही हडबडला हां, तर हां. प्रॉब्लेम प्रॉब्लेम होणार. आणि दुसरा विषय तुम्हाला परत ते सिग्नलिंग विचारणार आहेत, की ॲक्शन विचारणार आहेत. म्हणजे एखादी घटना घडला आणि तुम्ही ॲक्शन करून दाखवा. हां, हां. तर ते ॲक्शन कशी तुम्ही आता कसं होतं, आपले पंच डिसिजन योग्य देतात. ओके. पण आपण लँग्वेजमध्ये मार खातो. बरोबर सर. हिंदी, इंग्लिशमध्ये मार खातो आपण. पण ओके. आपला डिसिजन हा योग्य असतो. हां, हां. आपले ऑल इंडियामध्ये फक्त महाराष्ट्र राज्यामध्ये कबड्डीच्या स्पर्धा जास्त होतात. बरोबर सर. आपले पंच डिसिजन बरोबर देतात. हां. पण काय होतं आपण लँग्वेजमध्ये मार खातो. ओके सर. पण आपल्या कबड्डीमध्ये एक लँग्वेज आहे. हां, हां. कबड्डीची लँग्वेज आणि बरोबर एक सर. ॲक्शन आहे. हां. ती जर ॲक्शन तुम्ही प्रॉपर केली, हां. तर आणि बिनधास्त करायची. निर्भयपणे तुम्ही ॲक्शन करा. ओके. कसं होतं, तुम्हाला जे विचारलं जातं, तेव्हा ते पुढचे 2 परीक्षक असतात हं, आणि हं. तुम्ही एकटे असता. बाकी कोण नसतं तिथं. ओके सर. मग काय-काय ठिकाणी आपल्याला लाजल्यासारखं लाजायचं नाही. ओके सर. बिनधास्त तुम्ही उत्तरं द्यायची. हां, हां, हां. आणि ते जर ॲक्शन तुम्हाला शिकायचे असतील, हां. तर तुम्ही काही प्रोचे ज्या काही स्पर्धा झाल्यात, हां, हां. ते सामने तुम्ही YouTubeला बघा. ओके सर. मग ते सामना चालू होताना तो पंच त्या दोन्ही कर्णधाराला कसा बोलवतो, हां, हां. त्यांना काय सूचना देतो, त्याचे हं, हं. ॲक्शन्स काय आहेत, हं, मग हं. त्यानंतर टॉस कसा घेतो, टॉसचा ओके. निर्णय कसा डिक्लेअर करतो, हां, हां. त्यानंतर मॅच कशी स्टार्ट करतो. ओके. ह्या ज्या त्यांच्या ॲक्शन्स आहेत, त्यांची बॉडी लँग्वेज आहे, हां, त्याचा हां. फक्त अभ्यास करा आणि तो तिथं घ्या. ठीक आहे काही सर. अडचण येणार चालतंय. नाही. ओके सर. आणि सर एक्झाम लिहिताना आपल्याला आम्ही हिंदी माध्यमातून एक्झाम देणार आहे काय. मग त्यावेळी हां. समजा जर काही हिंदीतला शब्द नाही सुचला आणि त्यावेळी आपल्याला जर समजा इंग्लिशमधला शब्द जर सुचला, तर तसा लिहिला तर चालेल का सर? तो हिंदीमध्ये लिहा ना, म्हणजे कसं थोडक्यात हां. लाईन, लाईन हा शब्द ओके. धरून चाल. आता लाईन हा रेषा आपल्याला येते, पण धरून एक तुला उदाहरण दिलं. हां. लाईन. लाईन समजा लिहायचं असेल ना, तर कसं लिहायचं? हं. LINE लिहायचं नाही. ओके. ल ला काना, इ, न. ओके. लाईन. हां, लिहा हां. ना तिथं.
ओके किंवा सर. ब्लॉक लाईन, हां हां बोनस लाईन, टॅग, टच, स्ट्रगल तुम्ही आपल्या हिंदीमध्ये लिहू शकता तिथं. ओके सर. आपली कबड्डीची भाषा ही ओके भाषा सर. फक्त वापरायची. ठीक आहे सर, काय हरकत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगतो, हं. जे आता सध्या जो मोठा भाव झालाय ऑल हां. इंडिया परीक्षा, ऑल इंडिया परीक्षा, हां हां त्याच्यापेक्षा ऑल इंडिया परीक्षापेक्षा आपल्या राज्याची परीक्षा जी होती ना, हां. ती सगळ्यात टफेस्ट आहे. ओके. तुम्ही जर राज्याची परीक्षा व्यवस्थित दिली असाल आणि तुम्ही पंच पास झाला असाल, हां तर हां. तुम्हाला एकेपायची परीक्षा नथिंग आहे. ओके सर. फक्त तुमचा धाडस पाहिजे, तुमचं कॉन्फिडन्स पाहिजे. ओके सर. बेस्ट लक तुम्हाला. ठीक परीक्षा आहे सर. व्यवस्थित द्या. थँक्यू सर. थँक्यू. ओके, ओके. ओके सर. थँक्यू. कबड्डी स्पर्धेचं पॉईंट टेबल कसं तयार करावं, ते पॉईंट टेबल तयार करताना होणाऱ्या अडचणी कशा दूर कराव्या या संदर्भात सरांनी सांगितलेलं मार्गदर्शन नक्की ऐका. आता जो आपला लास्टला प्रश्न घेतला आपण की 13/5/2026 प्रश्नपत्रिका आहे, त्याच्यात काय झालं तर 7, 7, 2 आणि 4 एका संघानं 0 गुण मिळवले ती. बरोबर. मग आता ह्याच्यात आपल्याला रनर विनर काढायचा आहे, तर मग तो कसा काढायचा सांगा. मग ते सांगतो तुला हां. की आता ह्याच्यामध्ये आपल्याला 2 टॉप मिळालेत. हो. 2 टॉपचाच विचार आपण करायचा आहे. खालच्या तिघांचा विचार काय करायचा नाहीये. बरोबर. या 2 मध्येच आपण रनर विनर काढणार आहोत. बरोबर. मग तो कसा काढायचा, तर कमवलेले गुण आणि गमावलेले गुण हां ह्याची सरासरी म्हणजे वजाबाकी केली हां. तर त्याचे प्लस मायनस गुण काढायचे आहेत. बरोबर. बरोबर सर. पण हे काढत असताना एक नियम असा आहे हां की साखळी गुणफलकापैकी हां 25% पेक्षा कमी ज्या संघास मिळालेले आहेत गुण, हां. त्या संघाचा कमवले गमवले गुण सरासरी काढताना विचार करायचा नाही. बरोबर. म्हणजे त्या संघाबरोबर केलेल्या मॅचेसचा विचार करायचा नाही. आहे. मग असे कुठला संघ आहे तर डी, त्याला संघ 0 आहे. मार्क आहेत म्हणून. 0 मार्कात. हो. त्यामुळे डीचा कुठलाही सामन्याचा गुण त्यात धरायचा नाही. बरोबर. म्हणजे डी बाजूला गेला, राहिला कुठला ए, बी, आणि सी E. आणि ई. हां. मग आता ए या संघानं बी, सी आणि ई या संघाबरोबर जे गुण कमवलेत त्याची हां. टोटल मारायची. ओके. तसेच त्यांनी किती गुण गमवलेत त्याची एक टोटल मारायची. ओके. त्याची वजाबाकीमध्ये काय येते बघायचं. हां तसंच बी या संघानं ए, सी आणि ई हां या संघाबरोबर किती गुण कमवले हां त्याची टोटल मारायची. हां. ह्या संघाबरोबर किती गुण गमवले त्याची हां. टोटल मारायची ओके. आणि या दोघांची वजाबाकी करायची. हां आता ह्या दोन्ही वजाबाकी केल्या हां. तर जास्त संख्या कोणाची येते प्लसची, त्याला विनर द्यायचा ओके. आणि लोएस्ट संख्या येईल त्यांना रनर द्यायचा. रनर द्यायचा. ठीक आहे सर. ओके, मी करतो आणि तुम्हाला पाठवतो सर. ओके. ओके सर.